नमस्कार. श्री शिव महापुराण शतरुद्र संहिता अध्याय क्रमांक 5 शिवजींकडून त्यांच्या उर्वरित योगेश्वर अवतारांचे वर्णन. श्री गणेशाय नमः. शिवजी ब्रह्मदेवांना म्हणाले, ब्रह्मन 10व्या द्वापार युगात त्रिधामा नामक मुनी व्यास होतील. ते हिमालयातील भृगुतुंग नावाच्या रमणीय पर्वत शिखरावर निवास करतील. तेथेही माझे वेदानुगामी 4 शिष्य असतील. बलबंधू, नरामित्र, केतुशृंग आणि तपोधन अशी त्यांची नावे असतील. 11व्या द्वापारात त्रिवृत नामक मुनी व्यास होतील. तेव्हा मी कलियुगात तप या नावाने गंगाद्वारे प्रकट होईन. लंबोदर, लंबाक्ष, केशलंब आणि प्रलंबक हे माझे 4 दृढवर्ती शिष्य होतील. 12व्या चतुर्युगातील द्वापार युगात शततेजा नावाचे वेदव्यास होतील. ते युग समाप्त झाल्यावर कलियुगामध्ये ते सुवर्ण कवच धारण केलेल्या अत्रि रूपाने प्रकट होईल. व्यासांच्या साह्यार्थ निवृत्ती मार्गाचा प्रचार करीन. त्यावेळी सर्वज्ञ, समबुद्धी, साध्य आणि शर्व नावाचे 4 उत्तम योगी माझे शिष्य होतील. 13व्या द्वापारात धर्मस्वरूप नारायण हे व्यास होतील. तेव्हा मी गंधमादन पर्वतावरील वालखिल्य आश्रमात महामुनी बली नावाने उत्पन्न होईल. सुधामा, काश्यप, वशिष्ठ आणि विरज हे 4 श्रेष्ठ मुनी माझे शिष्य होतील. 14व्या द्वापारात रक्ष नामक व्यास होतील. तेव्हा मी अंगिरस ऋषींच्या कुळात गौतम नावाने अवतीर्ण होईल. त्या कलियुगात माझे अत्रि, दवशद, श्रवण आणि श्रविष्टक नावाचे 4 शिष्य होतील. 15व्या द्वापारात त्रयारुणी हे व्यास होतील. तेव्हा मी वेदशिरा नावाने अवतार घेईन. महातेजस्वी वेदशीर हे माझे अस्त्र असेल. हिमालय पर्वताच्या पृष्ठभागावर उत्तर तटावर वेदशीर्ष नामक जो पर्वतखंड आहे तेथे मी निवास करीन. तेथेही माझे कुणीबाहू, कुशरीर आणि कुनेत्रक असे 4 पराक्रमी आणि महाज्ञानी शिष्य असतील. 16व्या द्वापारात देव नामक व्यास होतील. तेव्हा मी योग शिक्षण देण्यासाठी गोकर्ण नावाने प्रकट होईन. काश्यप, उशना, च्यवन आणि बृहस्पती हे माझे 4 शिष्य होतील. ते निर्मळ मनाचे परमयोगी होतील. योग मार्गाचा आश्रय घेऊन शिवलोकी जातील. 17व्या युग चौकडीतील द्वापार युगात देवकृतंजय नामक व्यास होतील. तेव्हा मी हिमालयातील सर्वात उंच आणि रमणीय शिखरावर म्हणजेच महालय पर्वतावर गुहावासी नावाने अवतीर्ण होईल. उत्तथ्य, वामदेव, महायोग आणि महाबल हे माझे 4 शिष्य होतील. 18व्या द्वापार युगात ऋतंजय नामक व्यास होतील. तेव्हा मी हिमालयातील शिखंडी नावाच्या पर्वतावर, जे पवित्र सिद्ध क्षेत्र म्हणून प्रख्यात आहे आणि जेथील शिखंडी वनात महान सिद्ध पुरुष निवास करतात, तेथे शिखंडी नावाने उत्पन्न होईल. वाचश्रवा, रुचिक, सास्वास्य आणि यतीश्वर नावाचे 4 तपस्वी माझे शिष्य होतील. 19व्या द्वापारात महामुनी भारद्वाज हे व्यास होतील. त्यावेळी मी हिमालयाच्या शिखरावर जटिमाली नावाने प्रकट होईन. माझ्या मस्तकावर मोठ्या मोठ्या जटा असतील. सागराप्रमाणे गंभीर स्वभाव असलेले हिरण्यनामा, कौशल्य, लोकाक्षी आणि प्रधिमी हे 4 माझे शिष्य असतील. 20व्या द्वापारात गौतम ऋषी व्यास होतील. तेव्हा मी हिमालयातील अट्टहास नामक मोठ्या पर्वतावर, जेथे देव, मनुष्य, यक्ष, इंद्र, सिद्ध व चारण असे सर्वच विहार करतात, तेथे अट्टहास नावाने अवतार घेईन. त्या युगातील मानवही अट्टहासप्रिय असतील. त्या समयी महायोगी आणि विद्वान असे सुमंतू, बर्बरी, कबंध आणि कुशिकंधर हे माझे शिष्य होतील. 21व्या द्वापारात वाचश्रवा नामक व्यास होतील. तेव्हा मी दारुक नावाने प्रकट होईल. माझ्यामुळे ते स्थान दारुवन म्हणून ओळखले जाईल. तेथे प्लक्ष, दार्भायणी, केतुमान आणि गौतम असे 4 परमयोगी माझे शिष्य होतील. 22व्या युग चौकडीतील द्वापारात सुषमायन नामक व्यास होतील. तेव्हा मी वाराणसीमध्ये लांगली भीम नावाने अवतीर्ण होईन. त्या कलियुगात सर्व देव माझे अर्थात हलायुधधारी शिवाचे दर्शन घेतील.
परमधार्मिक असे भल्लवी, मधु, पिंग आणि श्वेतकेतू हे माझे शिष्य होतील. 23व्या द्वापारात मुनिवर्य तृणबिंदू व्यास होतील. तेव्हा मी कालंजर पर्वतावर श्वेत नावाने प्रकट होईल. कुशिक, बृहदश्व, देवल आणि कवी हे 4 तपस्वी माझे शिष्य होतील. 24व्या द्वापारात ऐश्वर्यवंत यक्ष हा व्यास होईल. तेव्हा मी नैमिषारण्यात शूली नामक महायोगी म्हणून उत्पन्न होईल. शालिहोत्र, अग्निवेश, युवनाक्ष आणि शरदवसू हे 4 तपस्वी माझे शिष्य होतील. 25व्या द्वापारात शक्ती नामक व्यास होतील. तेव्हा मी प्रभावशाली व दंडधारी महायोग्याच्या रूपात प्रकट होईल. माझे नाव मुंडीश्वर असेल. छगल, कुंडकर्ण, कुभांड व प्रवाहक हे 4 तपस्वी माझे शिष्य होतील. 26व्या द्वापारात पराशर हे व्यास होतील. तेव्हा मी भद्रवट नगरात सहिष्णू नावाने अवतार घेईन. उल्लूक, विद्युत, शंभुक आणि अश्वलायन हे 4 तपस्वी माझे शिष्य होतील. 27व्या द्वापार युगात जातुकर्ण हे व्यास होतील. तेव्हा मी प्रभासक तीर्थात सोमशर्मा होईन. अक्षपाद, कुमार, उलूक आणि वत्स हे 4 माझे शिष्य होतील. 28व्या द्वापारात भगवान श्रीहरी पराशर ऋषींच्या पुत्राच्या द्वैपायनाच्या रूपाने एक प्रकट होऊन व्यास होतील. तेव्हा पुरुषोत्तम श्रीकृष्ण आपल्या 6व्या अंशाने वासुदेवाच्या पुत्र रूपाने जन्मून वासुदेव नावाने विख्यात होईल. त्यावेळी मी योगमायेच्या प्रभावाने ब्रह्मचार्याच्या रूपाने प्रकट होईन. ब्राह्मणांच्या हितासाठी योगमायेच्या आश्रयाने स्मशानात पडलेल्या एका शवामध्ये प्रवेश करेन. त्यानंतर मी तुमच्या आणि श्रीहरीच्या समवेत मेरू पर्वतावरील एका पुण्यमय दिव्य गुहेत प्रवेश करेन. तेव्हा माझे नाव लंकुली असेल. हा माझा काया अवतार सिद्धक्षेत्रात होईल आणि पृथ्वीचे अस्तित्व असेपर्यंत त्याची कीर्ती राहील. तेथेही माझे कुशिक, गर्ग, मित्र आणि कौरुष हे 4 तपस्वी शिष्य असतील. ते उद्भरेता ब्राह्मण, महान योगी, ब्रह्मचर्याचे निष्ठेने पालन करणारे आणि वेदानुगामी असतील. माहेश्वर योग प्राप्त करून ते शिवलोकी जातील. नंदीश्वर म्हणाला, सनत कुमारजी, अशा प्रकारे परमात्मा शिवजींनी ब्रह्माजींना वैवस्वत मन्वंतरातील सर्व 28 युगचौकडींतील योगेश्वर अवतारांची थोडक्यात माहिती सांगितली. हे विभो, हे 28 व्यासावतार प्रत्येक चतुर्युगातील प्रत्येक द्वापारात क्रमशः होतात आणि योगेश्वर अवतार हे प्रत्येक कलियुगाच्या प्रारंभी होतात. त्या प्रत्येक अवतारांच्या वेळी त्यांच्या समवेत 4 शिष्य असतात. शिवजींचे हे 4ही शिष्य योगाचे उत्तम ज्ञान असणारे, योगमार्गाचा प्रचार प्रसार करणारे, महान शिवभक्त आणि अविनाशी असतात. ते शरीरावर भस्म धारण करतात, भाळावर त्रिपुंड तिलक लावतात, रुद्राक्षांची आभूषणे घालतात. ते धर्मपरायण, वेदांगांचे उत्तम ज्ञान असलेले, महाज्ञानी, अंतर्बाह्य शुचिर्भूत आणि लिंगार्चनात अतिशय तत्पर असतात. ते नेहमी शिवध्यानात मग्न असतात. ते योगावर निष्ठा असणारे व जितेंद्रिय असतात. अशा प्रकारे 28 द्वापारांमध्ये शिवजींचे एकूण 112 शिष्य होतात. हे ब्रह्मपुत्र, याप्रमाणे मी तुम्हाला 28 युगांच्या क्रमाने मनुपासून कृष्ण अवतारापर्यंत सर्व अवतारांच्या लक्षणांचे वर्णन कथन केले. या कल्पात जेव्हा कृष्णद्वैपायन हे व्यास होतील, तेव्हा ते श्रुतींनी युक्त आणि ब्रह्मलक्षण संपन्न वेदांत शास्त्र सांगतील. अशा प्रकारे भगवान महेश्वरांनी ब्रह्माजींवर अनुग्रह करून त्यांना आपल्या योगेश्वर अवतारांबद्दल सांगितले आणि त्यांच्यावर कृपा कटाक्ष टाकून ते क्षणात अंतर्धान पावले. अध्याय 5 समाप्त.